बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता अमर ठाकूर नेहमीच दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. अमर ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. स्टॅकेटला दक्ष आपण पाहता ग्रीन सिग्नल मॅच पॉइंट गेम ऑन मॅच प्ले. स्टॅकेटला दक्ष पहिला बॉल भरपूर चांगला वेगवान चेंडू या ठिकाणी पहिला चेंडूमध्ये भरपूर वेग होता आणि चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर टेकअप झाला आणि याचंच कारण या ठिकाणी डॉट चेंडूची सामना झाली. अमर ठाकूर हा संघाचा प्रमकाड आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजीच्या जोरावरती प्रत्येक वेळेला आपण पाहिली तर नेहमीच सामने जिंकून दिले जाते टीमसाठी. म्हणजेच सोनलपाडा टीमसाठी गोलंदाजी मागमध्ये असताना अमर स्टॅकेटला दक्षिण आपण पाहता दुसरा बॉल. यावेळेचा बॉल चेंडू हवेमध्ये ट्राय झाला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पहिलाच धक्का लागलाय बॅटिंग करताना. पडले जावे संघाला आपल्याला बाद होते. मयूर दक्ष बाद झालाय. दक्ष बारीचा तो झाला. पहिला धक्का मैदानामध्ये लागलाय पडले या संघाला. आपण पाहता अमरची भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे. चांगली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहता ज्या प्रकारे संजय नायकानं गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि तो निर्णय या ठिकाणी साथ मिळवत असताना अमरला आपण पाहता त्याने साकारले. मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. स्वप्नील मात्रे हा संघाचा भरमकाड आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी आणि नेहमीच चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. मात्र इथून संघाच्या डावाला सावरण्यासाठी आता मात्र त्याला चांगली भागीदारी रासावी लागेल. मैदानामध्ये 5 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता आणि ते पाहता इथून चांगला स्टार्ट देणं गरजेचं आहे पडले संघाला, कारण की संघ थोड्याच अडचणीमध्ये आहे. आणि ते पाहता अमर ठाकूर गोलंदाजी मागवती सज्ज. बॅकफूट लावून स्पंच केलाय. या ठिकाणी स्वप्नीलनं सिंगल धाव कन्वर्ट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नाही आहे आणि एकच धावीवरती समाधान मानावं लागेल. तिसऱ्या चेंडू गणिक या ठिकाणी आपण पाहिलं तर अकाउंट ओपन झालाय बॅटिंग करत असताना पडले संघाचा. पडले संघ थोडंसं अडचणीमध्ये आला, कारण की त्यांचा सुरुवात थोडंसं अडखळत झाली, कारण की आपण पाहिलं तर पहिला डॉट बॉल त्यानंतर विकेट आणि तर आपण पाहिलं तर पॉवर सर्कलमध्ये थोडंसं अडचणीमध्ये आलाय हा संघ. या संघाला आता एक भागीदारीची गरज आहे. इथून जर भागीदारी रचली तर येणाऱ्या काळामध्ये एक चांगला टार्गेट सेट करू शकेल, तो म्हणजेच पडले संघ. मात्र इथून अमरचं करेल कौतुक ज्या प्रकारे त्यानं गोलंदाजी साकारली. P1च्या षटकामध्ये एक दमदार गोलंदाजीचं कौशल्य त्यानं अजूनपर्यंत साकारले. 3 बॉलमध्ये अवघी एकच धाव खर्च केली आहे. पुढील बॉल मयूरसाठी हा बॉल चेंडूला या ठिकाणी फेकून दिलाय सरळ सीमारेखा बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, मिळतील 4 चौकार. जबरदस्त फटका. फुलर लेनचा चेंडू जसा बॅट वरती आला तसा त्याला त्या ठिकाणी फेकून दिला सीमा पार. 4 धावेंसाठी आलेला हा खणखणीत असा चौकार मयूरच्या बॅटमधून आणि संघाच्या डावाला या ठिकाणी वेग देत असताना संघ जाऊन पोहोचलेला आहे तो 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती. अमरच्या विरोधात चढवलेला हल्ला मागच्या बॉलवरती आपण पाहिला. वेगवान चेंडू फुलर लेनचा या ठिकाणी डिलिव्हर केला. याचंच कारण या चेंडूवरती मोठा फटका म्हणजे चौकार आलाय. आणि इथून पाहायचं तर मात्र कशा पद्धतीचा या ठिकाणी खेळ राहील हे पाहण्याजोगे असेल. पॉवर सर्कलचा फायदा नुकताच उठवलाय या ठिकाणी मयूरनं. चांगली या ठिकाणी कामगिरी करत असताना मयूर जसा स्टार्टिंग एंडला आला तसा त्यानं डावाची सुरुवात चौकाराने केली आहे. पुन्हा एकदा अमर ठाकूर सज्जित आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. स्टॅकेला मयूर ठाकूर. वेगवान चेंडू डिलिव्हर केला. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक दूर वळले. दुसरीचा कॉल या ठिकाणी झालाय आणि 2 धावा चपलाईनं पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती आपण पाहता. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा मयूर
चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. पॉवर सर्कलमध्ये एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. शेवटचा बॉल या ठिकाणी चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता षटकाची होते. सांगता पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर पडले या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. पहिलं षटक झालं समाप्त. धावा लागल्या स्कोरबोर्डवरती 7 आणि 1 गडी बाद झालाय वडले संघाचा. बॉलिंग ट्रॅकवरती सोनारपाडा टीम करणं दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाज अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. पाच मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी राहील. इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल स्वप्नील आणि मयूरला, कारण की संघ थोडासा अडचणीमध्ये आला. पहिल्या षटकामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिंगल प्राप्त झाले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे आणि 2 धावा पूर्ण होत असताना 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. संयमी खेळ चालू आहे मैदानामध्ये. त्यांना माहिती आहे एकात भागीदारी जर आपण केली 1-2 षटकं तर येणाऱ्या षटकांमध्ये आपण हारामारी करू शकतो, कारण की विकेटवरती विकेट टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की ज्या प्रकारचे चेंडू या ठिकाणी डिलेवर होत आहेत, चेंडू कधी उचली घेते तर कधी डीप राहतोय आणि याचंच कारण फलंदाजाने या ठिकाणी उलकावणी देण्याचं काम चेंडूचा नेहमीच राहिला आणि याच कारणानं या ठिकाणी गोलंदाजांना मदतकारी विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफूट लावून चांगला स्पंज केलाय. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू वेगानं सीमा लगत येतोय. चेंडू पाहता पाहता सीमा लगत अडवला जातोय. तोपर्यंत अवधी होता 2 फलंदाजांमध्ये तब्बल 3 धावा बनवण्याचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहिली. मयूर आणि त्याच्या संगतीनं स्वप्नील आणि 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकले. संघ जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावरती. टॅपिंग क्रिकेट या षटकामध्ये आपण पाहता सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं, कारण की क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं ना तर सिंगल डबल आहे. सिंगल डबल एकात मोठा फटका जर एका षटकामध्ये आला, सिंगल डबल प्रति बॉलवरती आले तर एक चांगला टोटल प्रति षटकामागे बनू शकतो आणि तेच दृश्य मनाशी बाळगून चांगली फलंदाजी करत असताना यावेळचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका खेचायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आणि या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता. गोलंदाजीचं कौशल्य भरपूर चांगलं आहे सोनारपाडा टीमकडनं आणि याचंच कारण संघाला थांबवलं आहे. पडले या संघाला. यावेळी चेंडू बराच काल हवेमध्ये विसावला. क्षेत्ररक्षक दूरवरून जजमेंट करतायत, मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की आपण पाहिलं तर नोमॅन्स लँड देअर चेंडू त्या ठिकाणी अदलला गेला आणि आपण पाहिलं तर 2 धावा याही चेंडूवरती येताना 2 धावीच्या मदतीनं 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा पडले संघ. इथून आता हवाई हल्ले चढवावे लागतील, कारण की संघाचा टार्गेट एक मोठा बनवावा लागेल, कारण की समोर सोनारपाडा संघ आहे आणि पंचांचा कॉल येतो. या ठिकाणी उजवी एसटी सोडून जाणारा चेंडू वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. बॅकफूट लावून स्पंज केलाय. गॅपमध्ये चेंडू टोलावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, मात्र आता चेंडूने जिंकले शर्यत. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौका.
याच दरम्यान मनोज पवार उत्तर शिव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी चेंडू हवेमध्ये विसावलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. विकेटचा पतन. अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना पडले या संघाला. फलंदाज होते वाद. अशा पद्धतीची बॅटिंग राहील प्रथमचे. संघ आता थोडंसं अडचणीमध्ये आला आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत पडले या संघाचे. मात्र स्वप्नील अजूनही मैदानामध्ये आहे. स्वप्नीलच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. स्वप्नील नेहमीच चांगला खेळ करतोय मैदानामध्ये आणि आज त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आली आहे. कारण की सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये आता फलंदाजी आली आहे आणि याचंच कारण आता इथून चांगली खेळी या ठिकाणी साकारावी लागेल. ती म्हणजेच स्वप्नील आणि त्याच्या संगतीनं प्रथम मात्र या फलंदाजाला. गोलंदाज रिद्देश सज्ज झालाय. पुढील बॉल. यावेळचा बॉल चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला. चेंडूची अडवणी केली आहे. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. कारण की आपण पाहिलं तर मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एज लागली होती. झेल उडाला होता मात्र अतिरिक्त उचली त्या ठिकाणी आली होती आणि याचंच कारण या ठिकाणी एक धाव मिळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 आकड्यावरती. रितेश पाटीलचं हे भरपूर चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. स्टॅकेनेनला स्वप्नील त्यानं 3 मध्ये 6 केल्यात. तोच स्वप्नील स्टॅकेनेनला. या ठिकाणी आपण पाहता LBचा अपील या ठिकाणी झाला होता आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीनं 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा पडले संघ. हॅलो हॅलो. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा रितेश. पुढील बॉल या ठिकाणी लाईन मिस झालाय. गोलंदाज आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 100 धावेच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय तो 24 या आकड्यावरती. रितेश पाटील लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करत होता मात्र या ठिकाणी लाईन मिस झालाय. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल फलंदाजांना कारण की संघ 24 वरती आहे. 3 गडी या ठिकाणी बाद झालाय. प्रथम मात्रेकच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे. फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना पडले गाव संघ हा पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा बॉल द कार्पेट ड्राईव्हचा फटका. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल त्या ठिकाणी झालाय आणि लगेच पलटले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलनं स्कोअर कार्ड पुढे सरकतोय. मोठे फटके येत नाहीत. याचंच कारण या ठिकाणी सिंगल डबल येताना पाहायला मिळतोय आणि याचंच कारण चांगली गोलंदाजी होते सोनारपाडा टीमकडनं. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. प्रथम या वेळचा बॉल अतिशय चांगला होता. चेंडू डिलिव्हर झाला आणि या ठिकाणी आपण पाहिलं गुडलेन स्पॉटवरून चेंडू आदलला आणि याचंच कारण डॉट चेंडूची सांगता आणि इथून मात्र आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे. 26 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. रिद्देश रनवेमध्ये प्रॉब्लेम होत असताना रिद्देशची चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. 5 बॉलवरती अवघ्या 5 धावा त्यानं खर्च केल्यात. एक महत्त्वपूर्ण सफलता या षटकामध्ये आली आहे आणि आपण पाहता एक चांगला कमबॅक देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे सोनारपाडा टीमसाठी रितेश पाटीलनं. यावेळेचा बॉल बॅटच्या रनारमध्ये चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय तडाखा षटकार.
जबरदस्त फटका चेंडूवरती आपण पाहिला होता की 5 बॉलवरती चांगली गोलंदाजी केली होती रिद्धेशनं, मात्र अंतिम बॉलवरती आला षटकार आणि धावसंख्येला वेग. नीलजे आणि आर्ले आयरे या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलमध्ये अमर ठाकूर ज्यानं पहिलं षटक हाताळलं, पहिल्या षटकामध्ये धावा अवघ्या खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे 7 आणि 1 गडी त्यानं बाद केला होता. तोच अमर ठाकूर बाहुबली या ठिकाणी सज्ज झाला आहे बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईक एंड एंडला खेळाडू आपण पाहता स्वप्नील आणि त्याच्या संगतीनं प्रथम मात्रे नो स्ट्राईक एंड एंडवरती त्यानं चांगला खेळ केलाय. इथून संघर्ष करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहता लाईन मिस झाले गोलंदाज आणि इथून स्वेरची खून करतायत आमचे पंच आपण पाहता विजय मुकादम आणि त्यांच्या संगतीनं स्क्वेअर लेग पंच आमचे राहुल पवार. अतिशय चांगली पंचांची भूमिका, क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत, मुख्य घटक आहेत गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इतका वेगवान होता ना, चेंडू अक्षरशः बीट करून गेलाय फलंदाजाला आणि याचंच कारण या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता झाली. अमर ठाकूरचं करू या कौतुक. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा पुढचा बॉल अमर स्टेप आउटचा उपयोग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि इथून डॉट चेंडूची सांगता. स्वप्नील या ठिकाणी नेमका काय करतो मैदानामध्ये, बॅकफुट लावून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतोय, कधी कधी इथे स्टेप आउटचा उपयोग करतोय, मात्र वेगवान चेंडूनं बीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय अमरचा आणि तो पुन्हा एकदा सक्सेस होताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसलाय तो म्हणजेच अमर ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी संघाचा भ्रमकाट आहे. स्वप्नीलसाठी हा बॉल तिसरा या ठिकाणी डॉट येईल का, मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू इथे स्वेअर फेकलाय. कधी कधी लाईन मिस होते, कधी कधी चांगल्या लाईननं जेव्हा जेव्हा चेंडू फेकले तेव्हा तेव्हा या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळत आहेत आणि एक्स्ट्रा धावा या ठिकाणी मोजल्या जातात. एक्स्ट्रा धावेच्या स्वरूपानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. मोठे फटके कधी येतील हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय बॅटिंग करणाऱ्या पडले या संघाकडनं, कारण की स्वप्नीलच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. प्रथमेश या ठिकाणी चांगला खेळ करतोय प्रथम, मात्र इथून संघाच्या डावाला सावरायचं असेल, एक चांगला टोटल रचायचा असेल तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. इथून संघर्ष करावा लागेल, मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. संघ अडचणीमध्ये अशा परिस्थितीला या ठिकाणी स्वप्नीलकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत पडले संघाला, त्या धावा येतील का.
एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जाईल का हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. मात्र अमर पुन्हा एकदा बॅकफुटला यूज पंच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोपा झेल देऊन फलंदाज होते बाद. स्वप्नीलच्या बारीचा अंत झालाय. मोठा धक्का पडले या संघाला. लागलाय मोठा धक्का लागलाय मैदानामध्ये. आपण पाहता स्वप्नीलच्या पारीचा अंत झालाय. त्यानं 7 मध्ये 7 धावा या ठिकाणी उभारल्या. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. मोठी फटकेबाजी कधी येईल हाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून चांगला आक्रमण करावा लागेल गोलंदाजांवरती. मात्र अमर ठाकूर ती संधी देत नाहीये आणि याच कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सिद्धार्थ या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. सिद्धार्थला आता फटकेबाजी मोठी करावी लागेल. मात्र अमर ठाकूरच्या या षटकामध्ये अजूनही आपण पाहिलं तर मोठी फटकेबाजी आली नाहीये आणि याच कारण वेगवान तेज तरार गोलंदाजी. यावेळेचा बॉलर नंतर कार्पेट ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी केली आहे. तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. एकेरी दुहेरी धावेनं या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म बनवता येणार नाहीये. इथून हवाई हल्ले चढवावे लागतील कारण की समोर आपण पाहता एक तगडा संघ आहे. नेहमीच मोठे मोठे फटकेबाजीसाठी हा जाणला जाणारा संघ आहे तो म्हणजे सोनारपाडा. आणि त्या संघाच्या विरोधात जर आपण खेळ करताना तर इथून आपण पाहता 5 षटकामध्ये 60+ धावा या ठिकाणी येणं गरजेचं आहे. मात्र त्या धावा येतील का? अजूनही आपण पाहिलं तर 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू म्हणजे प्रत्येक आपण पाहिलं तर पहिल्या 17 मध्ये अवघे 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये फटकेबाजी मोठी करावी लागेल. यावेळेचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. गॅपमध्ये चेंडू टोलावलाय. क्षेत्ररक्षक आले दूरवरून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 37 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे या षटकातील. अमरचं कौतुक करेल ज्यानं आपण पाहिलं तर पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. याही स्पेलमध्ये आपण पाहिलं तर त्याचं गणित एक वेगळंच राहिले कारण की 5 धावा आणि 1 सफलता याही षटकामध्ये त्यानं खर्च केल्यात. शेवटचा बॉल बॅटच्या रनरमध्ये चेंडू आला. घेऊन चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. तोपर्यंत एकच धाव आणि अमर ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात अमर ठाकूरसाठी. त्यांना 2 स्पेलमध्ये अवघ्या 13 धावा आणि 2 विकेट संपादित केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकानंतर धावा लागल्या पडले या संघाच्या. त्या म्हणजेच 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 आणि येणारी 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असताना पुढील मॅच असणार आहे निलजे आणि त्यांच्या विरोधात आयरे. दोन्ही टीमचे कॅप्टनला शेवटची पुकार असेल की आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे कारण की एका षटकानंतर म्हणजे इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. शेवटचं षटक ज्या षटकाला आपण नेहमीच लोगरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक ज्या षटकाला म्हणतो आणि त्या षटकामध्ये नेमकंच आपण पाहिलं तर गरज आहे कारण पडले संघ थोडंसं अडचणीमध्ये आले. 4 षटकामध्ये 38 धावा आल्यात. म्हणजे एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर येणाऱ्या षटकामध्ये इथून हवाई हल्ले चढवावे लागणार आहेत. म्हणजे मोठी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल बॅटिंग करताना पडले संघाला आणि त्या अपेक्षा आहेत प्रेक्षक वर्गाच्या आणि त्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील प्रथमेश म्हात्रे आणि फलंदाज सिद्धार्थला. आणि आपण पाहिलं तर प्रथमेश म्हात्रेमध्ये ती फार मोठी क्षमता आहे. प्रथम म्हात्रे या ठिकाणी चेंडू हवेमध्ये फ्लाय झाल्याने प्रथमच्या पारीचा अंत झालाय. अजून एक धक्का. ज्या फलंदाजामध्ये क्षमता होती ना तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. प्रथम बॅक टू द डगआउट.
बॉलिंग ट्रॅकवरती आले यश केने, ज्यानं पहिल्याच बॉलवरती यश संपादित केलंय. नावातच यश आहे आणि त्यानं यश सुद्धा संपादित केलंय पहिल्याच बॉलवरती विकेट. ज्या प्रथमनं चांगली बॅटिंग केली होती 7 मध्ये त्यानं 12 धावा या ठिकाणी योगदान दिलं होतं, मात्र त्याला बाद करण्यात यश मिळालंय, तो म्हणजेच यश केनीला. आणि इथून फटकेबाजीत कधी येईल हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सोहम. सोहमला चांगली फलंदाजी करावी लागेल. 38 या आकड्यावरती संघ अर्धा गारद झालाय, मात्र इथून चांगली फलंदाजी केली, एक चांगला टार्गेट 50+ जरी धावा आल्या तर एक फायटिंग टोटल बनवू शकतो मैदानामध्ये. या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा चेंडू पाहिलं तर मागे निघून गेलाय आणि तोपर्यंत एकच धाव. एकेरी दुहेरी धावा जास्तीत जास्त स्कोरबोर्डवरती येताना पाहिले आपण या सत्रामध्ये, आणि याचंच कारण संघ थोडासा अडखळलाय. 39 धावा धावफलकावरती मोठी फटकी कधी येणार हा प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी ऑन द राईट चांगला फटका गॅपमध्ये टोलावलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय सिद्धार्थच्या बॅटमधून. चौकार. याच फटक्याची नित्यांत गरज होती. बराच उशिरानं आलेला हा मोठा फटका धाव संख्येला संजीवनीचं काम देतोय आणि इथून चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये एकाच मोठा फटका आला तरी सुद्धा एक चांगला टोटल रचू शकतोय बॅटिंग करणारा पडले संघ. मात्र जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे बॅटिंग करत असताना पडले संघाला. फुलर लेनचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तर पूर्ण झाली, दुसरी धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होते रनआउटच्या स्वरूपात बाद. सोहमच्या पारीचा अंत झालाय. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती. चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघनायक निलजे आणि आयरे. निलजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आयरे टीमच्या कॅप्टनला या विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्या क्षेत्रामध्ये अमर ठाकूर चेंडूला अडवलंय, तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. कलेक्टिंग खराब झाली आणि याचंच कारण 2 धावा मिळाल्या. नवीन फलंदाज मित मैदानामध्ये आलाय आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. स्टेप आउटचा उपयोग वेगवान तेज तरार बॉल या ठिकाणी फेकलाय आणि इथून डॉट चेंडूची सांगता पहिलं सत्र झालं समाप्त. आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना पडले संघानं धावा बनवल्या तब्बल 46 आणि 47 धावसंख्येचं टार्गेट सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागेल बॅटिंग करत असताना सोनारपाडा या संघाला. पुढील मॅच आपण टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. आयरे आणि त्यांच्या विरोधात निलजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये होईल टॉस. चला दोन्ही संघांना एक या टॉस त्या ठिकाणी केलं जाईल. 2 संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज पवार मॅम फ्रॉम उत्तर शिव, अतिशय चांगली पंचाची भूमिका नेहमीच राहिली आहे त्यांची आणि एक ॲज अ क्रिकेटर म्हणून चांगला खेळ आपल्या टीमसाठी राहिलाय. मात्र या ठिकाणी टॉस केला जात आहे. 5 षटकांची मॅच असेल, एकच रिव्ह्यू असेल, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल प्रत्येक संघाला. टॉस जिंकलेला आहे आयरेगाव या संघानं आणि त्यांचा निर्णय राहिलाय गोलंदाजीचा. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट आहे 47 या धावसंख्येचं आणि 47 धावा
तर नक्कीच आपण स्क्रीनवरती चेंडू पाहू शकाल आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हा सिम्बॉल आपण पाहू शकाल कारण की आपण डोंबिवलीचं क्रिकेट पाहिलं ना माझ्या आदिजी पाटील नमस्कार मंडळी दुपारच्या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू जाऊया आता क्रिकेटच्या क्रीडांगणाकडे तिथे मॅच रंगली आहे सुधारपडा त्यांना फाईट करतीये पडलेगाव जनवान कोटकर स्पोर्ट नावाडी आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2025 तुम्ही पाहता सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत पहिल्या फळीतील तिसरी मॅच तुमच्या समोर या दोन टीम मध्ये 47 लक्ष समोर आहे 9.40 ही सरासरी आहे सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये अनिकेत पाटील आणि त्याच्या जोडीला योगेशला तुम्ही पाहता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पहिलं षटक पॉवर प्लेचं गेम ऑन लेस प्ले दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा पहिलाच बॉल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॉल पडला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल प्रथमला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती P1 मध्ये आणलं जात आहे कॅप्टन तर त्याच्यावरती जबाबदार झाली आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डॉट बॉल आलाय डॉट बॉलनं सुरुवात केली आहे 47 संरक्षण करायचं पडलेगाव टीमला पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा येतील P1च्या 9.40 ही सरासरी आहे पुढचा बॉल अनिकेत साठी स्वेच्छेचा प्रयत्न तुम्ही पाहिला विकेट कीपर पीच झाले लागोपाठचा दुसरा बॉल डॉट
हा बॉल पुढ्यात ठेवला, पडला जसा तसा बॉल डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नामांकित 2 पंच आज तुम्ही एजी सर यांना पाहता वडवली, त्याच्यानंतर दानसरचे कैलाजी पोरजी सर, मनोजजी पवार आज आमच्यासोबत ते देखील मॅचचा एन्जॉय करतात. एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर उत्तर शिव आणि त्यानंतर ते पंचांच्या भूमिकेत आज आम्ही त्यांना जास्त पाहतो येणाऱ्या 3 वर्षापासून ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचे सुपुत्र देखील आहेत. मिडॉनला झेल सोडला, बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार, आला उतराचा पहिला दमदार चौकारच्या. मैदानाला थोडी फिल्डिंग खराब झाली. पुढचा बॉल लॉर्डफुल टॉस मैदानाला देऊन बसला हातामध्ये. पहिली विकेट चौकारनंतर दिला प्रत्युत्तर टी फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर विकेटचं पतन. 4 वरती पहिला धक्का टीम सोनारपाडा संघाला अनिकेत पाटीलच्या स्वरूपात. माध्यमातून तुम्ही ही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. स्मार्टफोन वरती, टीव्ही वरती जे प्रेक्षक बनतात तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. कॅमेरामॅन आमच्या समोर तुम्ही पाहता मोनिश पाटील आणि त्याच्यानंतर रोहित पाटील. पाटील बंधू 2 कॅमेरामॅन. ऋषी आमच्या सोबत पीसी वरती जॉईन आहेत. तुमचं देखील स्वागत. याच्या अगोदर आपण आदेशला पाहिलं जे दानसरचे सौरभ देखील होते. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. स्कोरच्या भूमिकेत तुम्ही पाहता उपकार यांना एक जबरदस्त फलंदाज या टीमचे नवाडीच्या चिंतमानजी तुम्ही पाहता ते मुकादम हे देखील इथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर स्वरांशला पाहता विजय मुकादम यांचं ते सुपुत्र आहेत, ते देखील या मॅचला एन्जॉय करतात. षटकातील पुढचा बॉल ऑलधिकार पेट बॉल चालला मिड ऑफला. फिल्डर होते तिकडे वैभवला तुम्ही पाहिलं. या बॉलवरती सिंगलच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 5 आकड्यावरती डीजे हे देखील आमच्या आवाजाची काळजी घेतात. त्यांच्या माध्यमातून आता गाणे देखील सुरू झालेत. आमचे डीजे तुम्ही पाहता साईनाथ सालुंके, नवनाथ सालुंके जे बंधू आहेत ते एक काळ नवनाथ सालुंकेनं गाजवला. कॉमेंट्री देखील जबरदस्त आहेत. आज ते खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतचे उपसरपंच देखील राहिल्यात. माझी जबरदस्त क्रिकेटर तुम्ही जर ऐकत असाल तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करूया स्पर्धेमध्ये. लॉर्डफुल टॉस योगेश साठी फिल्डर तिथं मेन विकेटला तैनात होता. तन्मयला तुम्ही पाहिलं. या बॉलवरती मिळते 1च्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 वरती 1. बॅटिंग करत असताना सोनारपाडा डीजे हरिभक्त पारायण मित्रनाथ महाराज हे इथे उपस्थित आहेत. पाटील नागावचे या मित्रांनो महाराज पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जनुमान कोटकर स्पोर्ट आप नावाडी आपलं सहर्ष स्वागत करतोय. या आपलं देखील स्वागत करू. राहुल पवार स्क्वेअरलेगचे पंच मेन पंच सिंगर आहेत. क्रिकेटला तेवढंच प्रेम करतात. त्यांचे संगीत देखील पहा. विजय मुकादम ऑफिशियल चॅनल वरती जा. नक्कीच युट्यूब ओपन करा आणि नक्कीच विजय दादाचे तुम्ही संगीत देखील कोंबडा कापू का बकरा कापू आणि त्याच्यानंतर असे बहुतेक संगीत तुम्ही पाहता. विजय दादा
आज सोमवार आहे, उद्या नक्कीच आपण काहीतरी कापू. हा थोडा फनी होता पण मॅच देखील तेवढीच रोमांचक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही 6 पाहता. 41 अजूनही करायच्यात. येणारे बॉल शिल्लक 24 बॉल 41 आणि सरासरी 10.25 ची आहे. षटकाला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल विकेट किपर बीट इथे डायरेक्ट हिट. हा कुठेतरी तुम्ही पाहता फिल्डर इथे उपस्थित होते. मीतला तुम्ही पाहिलं लगोरी जास्त खेळला असावा लहानपणी, गोट्या जास्त खेळला असावा, नेम मात्र परफेक्ट. आणि इथे डेंजरला विकेट रन आउटच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का सुनारपाडाला. चौथ्या क्रमांकावरती अमोल पाटील आला, विस्फोटक फलंदाज. तुम्ही पाहता मैदानामध्ये एंटर झालाय चौथ्या क्रमांकावरती. मीत न हिट तुम्ही पाहिला डेंजरला धावत होते. विकेट गेली रन आउटच्या स्वरूपात प्रथमेशची. अमोल पाटील मैदानामध्ये बॅटिंगसाठी. सिद्धार्थला तुम्ही पाहता पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅक वरती. 3 फिल्डर तटिया सर्कलच्या बाहेर, एक एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर तुम्ही एक फिल्डर पाहता मिड विकेट आणि त्याच्यानंतर एक लॉंग ऑनला, एक मिड ऑफला तटिया सर्कलच्या आतमध्ये. वैभवला तुम्ही पाहता पुढचा बॉल फ्रंट फूट लावून डान्स इट डाऊन द ग्राउंडचा पहिला रॉकेट अमोल पाटीलचा चालला लॉंग ऑन सीमा पार षटकार. साधा स्कोर पुढे झाला 12-6 अकाउंट खुलं केलं अमोल पाटीलनं. पुढचा बॉल इथे टॉप एज विकेट मोठी आहे आणि ती मात्र घेतली आहे सिद्धार्थनं. षटकानंतर मी देखील प्रत्युत्तर देण्यासाठी इथपर्यंत आज उतरलोय नागावच्या 40+ मैदानावरती आणि लगेच अमोल पाटीलची विकेट. फलंदाज बाद. आर्यन आला बॅटिंग साठी. डॉट बॉल धावा फलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रणसंख्या 12 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे पेटू मधला. आतापर्यंत आपण बॉलिंग कडे लक्ष डालू. सिद्धार्थ बोलल सिद्धांत आला तुम्ही पाहता पेटू मध्ये चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 1 विकेट 6 धावा खर्च केल्या. 4 बॉल मध्ये 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 47 डिफेंड करायच्यात पडलेगाव संघाला. पुढचा बॉल फटका चांगला आहे, शफल झालाय, बाहेर निघालाय. स्ट्रोक तिथे तुम्ही पाहता डीप स्क्वेअर लेग. पहिला टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
फलकावरती 18 या आकड्यावरती आर्यनच्या बॅटमधनं षटकारानं त्यांना अकाउंट खुलं केलंय. स्वतःच्या पॉल्ट्रमध्ये अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता लक्ष 47 18 धावा स्कोरबोर्ड वरती. येणारे बॉल 18 आणि बनवायच्यात 29. डीजेला देऊया संधी. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 18 बॉल अजूनही 29 ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम म्हात्रे पुन्हा एकदा आला. त्याला आणलं जातं पहिल्या षटकामध्ये 6. एक महत्वाची विकेट त्यानं बाद केली अनिकेतची आणि त्याला पुन्हा एकदा आणलाय. समोर योगेशला पाहता बाल्ट्यास खेळण्यासाठी सज्ज होईल जो सलामीला आलाय. षटकातील पहिलाच बॉल उडवला. बॉल उंच गेला. मिस्ता मेगे फिल्डर लॉंग ऑनला पकडला झेल. विकेट महत्वाची योगेशची. तो जातोय बाघारी पॅव्हिलियन मध्ये. आणखी एक धक्का टीम सोनारपाडा. ठाकूर आला मैदानामध्ये बॅटिंग साठी 6व्या क्रमांकावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट. ज्यानं पहिल्या षटकामध्ये एक विकेट घेतलेला गोलंदाज तुम्ही प्रथमला पुन्हा एकदा मत केलं. त्यानं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला. ऑन द कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर तिथे उपस्थित आहे. उचलला फेकला. दुसरी धाव होईल का? गुड रनिंग बीट विथ द विकेट. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रनसंख्या 20 या आकड्यावरती. संजय मुकादम अविनाश मुकादम याला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. अपील अपील हलकीशी पंचांना अटललाय. एक तर पूर्ण केले. दुसरी धाव होईल का? एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला पण बॅकअप आहे तिकडे. अपील करतच राहिले. बॉल कडे लक्ष दिलात नाही आणि याचा फायदा लगेचच दुहेरी मध्ये रूपांतर.
पंच लेग बाईज आहे का? लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 22 वरती 4. एखादी पार्टनरशिपची गरज आहे अनियर आणि स्वानंद ठाकूर याच्यामध्ये होईल का? ऑलधिकार पेड फिल्डर आला कव्हरचा उचलला फेकला वंबल झाले थोडे आणि लगेच तिसरी मध्ये रूपांतर. काय रनिंग आहे. दिवसा धवळ्या 3 धावांची चोरी तुम्ही पाहिली. या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर तुमचं स्वागत आहे. संजय शेठ मुकादम, अविनाश शेठ मुकादम या आपल्या मनपूर्वक सरचं स्वागत. या 3 धावा अशा चुका खूप महागात पडतील. फिल्डिंग करणाऱ्या पडलेगाव संघाला तुम्हाला धावा वाचवायच्या आहे. स्कोर कमी बनवला पूर्वार्धामध्ये. विकेट लवकर गेले त्याच्यामध्ये कुठेतरी पडलेगाव संघाचा मयूर ठाकूर सोडला तर त्याच्यानंतर चांगली बॅटिंग आपण प्रथमची पाहिली. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळला फिल्डर तिकडे. या बॉलवरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 26 या आकड्यावरती. पुढचा बॉल षटकातील डेफिनेटली यष्टा उद्ध्वस्त यष्ट्यानं बॉल न केलं चुंबन केली 21 विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागला तो मात्र तुम्ही पाहता धावसंख्येवरती 26 या धावसंख्येवरती लागणारा 5वा. मध्ये किती धावा खर्च करेल गोलंदाज याच्याकडे लक्ष लागला. किती मोठे फटके येतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहता 7व्या क्रमांकावरती बाहुबली अमर ठाकूर मैदानामध्ये एंटर झाला. मोठे फटके मारण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आता पाहताय. बारा बॉल 21 गरज. एडिटर्स आमचे आर्यन मुखादम हे देखील मॅचला एन्जॉय करतात. नक्कीच उद्या एखादी त्यांची लील जरूर पडेल या स्पर्धेची. एडिटर प्रत्येक गावामध्ये फंक्शन कुठला पण असो ते नक्कीच आर्यन मुखादम चांगले एडिट्स करतात. बघा कोणाला कधी गरज लागली तर नक्कीच कुठलाही असो लग्न कार्यामध्ये अशा रील्स बनवल्या जातात. तुम्ही लग्न कार्यात रील्सची गरज लागली आर्यनला नक्कीच घ्या. चांगला व्हिडिओ बनवतो, चांगला एडिटर आहे, त्याला देखील शुभेच्छा देऊयात. तन्मयाला बॉलिंग ट्रॅक मध्ये 4थ्या षटकामध्ये 12 मध्ये 21 रोखायच्या आहेत. या धावा डिपेंड होतील का या धावा चेस येणारे 12 बॉल तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर देतील. प्रेक्षक देखील बघलेत की कोण मॅच जिंकणार, त्याला देखील एंटरटेन म्हणावा.
हडव्या बॅटने खेचला बॉल चालला मिड विकेटला वेगानं फिल्डर आला एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला फेकी रॉकेट वा थ्रो पण विकेट किपरला थ्रो गॅदर करता आलं नाही या बॉलवरती 1 मिनिटी आहे एक स्कोर पुढे चाललाय धावा फलकावरती 27 समीकरण 11 बॉल 20 ची गरज आहे विजयासाठी सोनारपाडाचा बाहुबली मैदानामध्ये अमर ठाकूर जो मात्र खऱ्या अर्थानं त्याच्या बॅट मध्ये लांब पण षटकार पाहतोय तो आला लगा तो सिक्सर आणि बॉल देखील आता मात्र या कल्याण डुबलेच्या मध्ये आपण सिक्सरचेच बॉल पाहतोय बऱ्याच स्पर्धा यावर्षी आपण सिक्सर खऱ्या अर्थानं खूप नव्या त्याच्यानंतर आपण पाहिला यावर्षी सिक्सर हा बॉल खूप प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहतोय याच आज देखील आपण सिक्सरचे बॉल या टुर्नामेंटमध्ये कल्याण डुबले स्पर्धा आहे नागावचं हे ऐतिहासिक क्रीडांगण 40+ याच क्रीडांगणामध्ये डे आणि नाईट खूप स्पर्धा होत असतात नाईट गेल्या वर्षी 5 स्पर्धा आल्या लगा तो सिक्सर बाहुबलीचा बाहुबली त्याला तुम्ही जर बॉल स्लॉट मध्ये टाकला तो प्लॉट मध्ये पाठवेल ठोकला षटकार ठोकणीचे फटका ठोकलाय अमर ठाकूर बाहुबलीनं लॉंग ऑफला फटका पाहिला 10 बॉल 14 ची गरज षटकातील पुढचा बॉल शटलापासून थोडा दूर ठेवण्यात आला लेग स्टिकला हा बॉल होता पडल्यानंतर बॉल वाईट लेग स्टंपला सोडून जात असताना विकेट किपर देखील बीट एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ऍड होईल आणि या बॉल वरती धाव मिळते 1-1 ने स्कोर पुढे चालला 34 या आकड्यावरती 10 बॉल 13 ची गरज विजयासाठी पुढचा बॉल फुल टॉस होता ऑलॉन कार्पेट बॉल वेगाने चालला फिल्डर तिकडे त्यांच्याकडनं झाली आहे थोडी मिसफिल लगेच याचा फायदा दुहेरी मध्ये या 2 धावेच्या बरोबरीनं 36 धावा धावफलकावरती गती कमी केली या बॉल मध्ये व्हायरेशन तुम्ही पाहिलं कमी गतीचा बॉल बीट केलं या बॉल अमरला डॉट बॉल 8 बॉल 11 ची अजूनही गरज आहे महत्वाची विकेट आहे पडलेगाव टीम साठी अमर त्याची विकेट येईल का या ओव्हर मध्ये 8 बॉल 11 ची अजूनही गरज आहे विजयासाठी 8 चेंडू 11 डॉट बॉल हव्यात पडलेगाव संघाला विकेट अमर ठाकूरची कशा रीतीने येईल काहीतरी कालबद्ध तुम्ही पाहिला देताना गोलंदाजाला तन्मय कशा रीतीने कमबॅक करेल त्याच्या अगेन्स्ट एक षटकार जरूर आला अमरच्या बॅटमधनं पुढचा बॉल फुल टॉस दिला तो फुल टॉस ठेवणारच नाहीये त्यानं फुल टॉल केला लांबच लांब पल्ल्याचा बॉडी लाईनच्या बाहेर बाहुबलीचा दुसरा वार षटकार आम्ही त्यांना पाहिलं क्रिकेटचं जवळचं नातं आहे रमेश दादांचं या रमेश दादा मुकादम आपलं मनपूर्वक सरचे स्वागत होतं कार्पेट बॉल चालला मिड विकेटला फिल्डर वेगाने ऍक्शन मध्ये आला थ्रो रॉकेट होता वॉटर थ्रो आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय षटक संपलं जात आहे
ते 4थं. याच्या अगोदरच्या बॉलवरती उपकार जर फुलटॉस आला नसता तर एक सिंगल टेबल असली तर मॅच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये रोमांचक चालली असती. मॅच इथून संपली नाहीये. 6 मध्ये अजूनही 4 धावा मात्र डिफेंड करायच्या आहेत. तो गोलंदाज शोधावा लागेल. टीम पडलेगाव टीमला डीजे. आणि जर त्यानं 4 धावा डिफेंड केला तर आज खऱ्या अर्थानं चर्चा होईल पडले गावामध्ये दक्षा नावाची. स्वतःच्या नावाची छाप सोडण्यासाठी तो देखील इथपर्यंत उतरला. पण अमर ठाकूर तेवढाच महत्वपूर्ण खेळाडू आहे. कट केला लेटकटचा लाजबाब कलात्मक स्ट्रोक विजयाचा चौकार अमर ठाकूरचा. वेल डन बॉयज टीम सोलारपाडा. हार्ड लक पडले गाव स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपलं अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफाय झाले टीम सुधारपाडा. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅटमध्ये 19 आणि पहिल्या सत्रामध्ये जाऊयात ज्यानं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या 13 आणि 2 विकेट अष्टपैलू कामगिरी करणारा बाहुबली अमर ठाकूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण जरा 2 मिनिटं थांबा प्लीज. जरा देऊयात मॅन ऑफ द मॅच. 13 धावा 2 विकेट 19 धावेची खेळी करणारा हस्तपैलू क्रिकेटर ठरलाय. तुम्ही पाहताय अमर ठाकूर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अमर ठाकूरला देऊयात मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा एक आकर्षण ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. आणि नेक्स्ट मॅच तुमच्या समोर